जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। हवामान बदलाच्या काळात अनोखा उपक्रम, नंदुरबारमध्ये रंगणार त्रिराज्यीय आपला परिसर आपले बीज स्वदेशी बीज प्रदर्शन। बदलणारे हवामान आणि निसर्गाच्या लहरीपणाच्या या आव्हानात्मक काळात पारंपरिक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नंदुरबारमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे। ट्रीज संस्थेमार्फत योजक YOJAK सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट च्या मार्गदर्शनाने आणि भारत सरकारच्या PPVFRA अथॉरिटीच्या आर्थिक सहकार्याने 23 आणि 24 मे 2026 रोजी 2 दिवसीय त्रिराज्यीय संगोष्ठी आणि स्वदेशी बीज प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अपना परिसर अपने बीज प्रदर्शन हे आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार मे 23 रोजी सकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते पारंपरिक बेरा पूजन पवित्र बीज आराधना करून करण्यात आले। या भव्य प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांतील दुर्गम जनजाती क्षेत्रांतून आलेले पारंपरिक बीज रक्षक आणि स्वदेशी शेतकरी सहभागी झाले आहेत। येथे शेकडो वर्षे जुन्या पिकांच्या, तृणधान्यांच्या, डाळींच्या आणि भाज्यांच्या वाणांचे, बियाण्यांचे प्रदर्शन केले जाईल, जे कोणत्याही रासायनिक खतांशिवाय कमी पाण्यात आणि अत्यंत विषम हवामानातही उत्तम उत्पादन देण्याची क्षमता ठेवतात। विविध भागांतील स्थानिक कार्यकर्त्यांनी संकलित केलेली ही दुर्मिळ बियाणी केवळ पाहण्याचीच नव्हे, तर त्यांचे वेगळेपण आणि गुणधर्म थेट त्या पारंपरिक शेतकऱ्यांकडून समजून घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, ज्यांनी पिढ्यानपिढ्या या अनमोल ठेव्याचे जतन केले आहे। शेतकऱ्यांना जर शेतीचा खर्च कमी करायचा असेल आणि आपली माती व पिके हवामान बदलापासून सुरक्षित ठेवायची असतील, तर हे प्रदर्शन तुमच्यासाठी स्वदेशी विज्ञानाची एक जिवंत आपल्या आरोग्याविषयी आणि शुद्ध अन्नाविषयी जागरूक असलेल्या नागरिकांसाठी हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की आपल्या ताटात येणाऱ्या धान्याचा मूळ वारसा काय आहे। कृषी आणि पर्यावरण शास्त्राच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक फार्मर सायन्स, किसान विज्ञान जमिनी पातळीवर अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे। या आंतरराज्यीय अपना परिसर अपना बीज संगोष्ठीचा समारोप मे 24 रोजी दुपारी 12:30 वाजता होईल। ट्रीज मोलगी परिसर सेवा समिती, नेसू परिसर सेवा समिती, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल NDDC यांनी जिल्ह्यातील सर्व प्रगतशील शेतकरी, पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि तरुणांना या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले आहे। स्वदेशी बियाण्यांचा हा समृद्ध वारसा आपली अन्न सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचा कणा आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे 3 राज्यांचे शेतकरी आज इनफॅक्ट गव्हर्नमेंट, फाउंडेशन आणि शेतकरी यांचं तिघांचं कोलॅबोरेशन आज नंदुरबार जिल्ह्यात होते. जवळपास 200 प्रकारचे बीज इथे आज डिस्प्लेड आहेत, जे इंडिजिनस लोकांनी प्रिझर्व करून ठेवलेले. आपल्याकडे खूप लांबून लांबून अक्कलकुवामध्ये बालाघाट पासून, मुलगी पासून सगळे लोक आले. खूप मेहनत करून एक शेतकरीनी, जवळपास आता मी भेटली, एक शेतकरीनी 57, 56, 40 प्रकारचे जे डायव्हर्सिटी आहे बीजांची, त्यांचं प्रिझर्वेशन केलंय. आता 2 दिवसात या बीजांचं डॉक्युमेंटेशन होईल. आपल्याकडे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्लांट प्रिझर्वेशनचं इन्स्टिट्यूट आहे, त्याचे रिजनल हेड पण मॅडम इथे आहेत. 2 दिवसात याचं डॉक्युमेंटेशन होईल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुढच्या 2 वर्षात याचं टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशन करेल आणि राष्ट्रीय पातळीवर याचं कसं आपण दखल घेऊ शकतो आणि डॉक्युमेंटेशन कडून हा भारताचा प्रॉपर्टी आहे, आपली शेतकऱ्यांनी प्रिझर्व केलेली प्रॉपर्टी आहे, याचं डॉक्युमेंटेशन करून आपण आपली बायोडायव्हर्सिटी कशी डिक्लेअर करू शकतो, याचा हा एक खूप महत्वाचा एक प्रोजेक्ट आहे. मी इथे जे फाउंडेशन आणि योजक आणि रीड्स फाउंडेशन ज्यांनी हा प्रोजेक्ट केलाय आणि जे प्लांट प्रिझर्वेशन इन्स्टिट्यूटचे रिजनल हेड आले, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करते, कारण हा खूप गरजेचा आहे प्रोजेक्ट आणि नक्की याच्यानी शेतकऱ्यांना, शासनाला खूप याचा फायदा होईल.